एक अनोखी आणि छान बातमी। थंडीची चाहूल लागताच उरण परिसरात पक्ष्यांची लगबग सुरू होते। पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला मिळतो, त्यामुळे उरणचा परिसर प्राणीप्रेमींना नेहमीच आकर्षित करतो। भल्या पहाटे फ्लेमिंगो पक्ष्यांनी आपले पंख फुलवले की दिसणारं दृश्य मनमोहक असतं। एखाद्या लष्करी शिस्तीला लाजवेल अशा शिस्तीत या पक्ष्यांची भरारी बघण्यासारखी असते। पंख फुलवल्यानंतर लाल भडक रंगाची होणारी उधळण मनाला मोहून टाकते। उरणच्या तलाव परिसरात आपलं खाद्य मिळवण्यासाठी विणीच्या हंगामात फ्लेमिंगो पक्षी सुमारे 4000 किलोमीटरचा प्रवास करून दाखल होतात। मग हा किलबिलाट ऐकण्यासाठी अनेक पक्षी प्रेमी हजेरी लावतात। आमचं खरोखर निसर्गावरती प्रेम आहे, म्हणून आम्ही इथे बर्ड्स बघायला येतो। इथे फ्लेमिंगोज असायचे मे महिन्यामध्ये, अजून सुद्धा आहेत, पण त्या डोंगराच्या पलीकडे आहेत। आणि आता जे स्पीसीस आहेत इथे स्पेसिमेन्स ते 10-11 प्रकारचे आहेत। त्याच्यात बी ईटर्स आहेत, नंतर पेंटेड स्टॉक आहेत, असे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत। विशिष्ट प्रकारचं शेवाळ खाल्ल्यामुळे पंखाखाली गुलाबी रंगाची छटा तयार होते, हे या पक्ष्यांचं वैशिष्ट्य आहे। या पक्षाची चोच ही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असते। चोचीच्या आकारामुळेच या पक्षाला चिखलामधलं खाणं शोधणं अतिशय सोपं जातं। या चोचीनं ते चिखलाचं घरटही बनवतात। आमच्या इथे पांजा गावात आणि डोंगरी गावाच्या मध्ये भरपूर मोठं असं त्यांना राहायला वगैरे असे चांगला निसर्ग आहे, मच्छीचं वगैरे। जवळपास आम्हाला इथं फ्लेमिंगो आतापर्यंत तरी 100-150 तरी बघायला भेटतात। गेले काही वर्ष जशा स्पीसीज आहेत तशा स्पीसी आहेत इथे। हा खूप चांगला परिसर आहे। ॲक्च्युली इथल्या लोकल लोकांचं पण खूप कॉपरेशन मिळतं आम्हाला। काही कुठे नवीन पक्षी किंवा फ्लेमिंगोज किंवा आणखीन आता इथे इंडियन स्कीमर परत याचं इथे 2-3 इंडियन स्कीमर्स हे चांगले दिसायला लागलेले आहेत। उरण परिसरात झालेल्या भरावामुळे यंदा या पक्ष्यांची संख्या दरवर्षीपेक्षा कमी झाली आहे। पण परदेशी पाहुण्यांचं मनमोहक दृश्य बघायचंच असेल तर एकदा उरणला भेट द्या, तुमचा दिवस सार्थकी लागेल। आशिष खरत, एबीपी माझा, उरण, रायगड।